तो तेव्हा दिशा तपासत नाही. फ्लॅट रेडी असतो, बंगला आधीच बांधलेला असतो, पण काही दिवसांनी घरात वाद, आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या किंवा मानसिक अस्थिरता जाणवू लागली की आपण म्हणतो काहीतरी वास्तुदोष आहे का. यामागे एक मोठा घटक असतो मुख्य दरवाजा. वास्तुशास्त्रानुसार 4 प्रमुख दिशा आहेत: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. त्याचबरोबर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या उपदिशा आहेत. प्रत्येक दिशेची ऊर्जा वेगळी असते. सर्वात शुभ मानली जाणारी दिशा म्हणजे ईशान्य. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा. ही दिशा देवत्व, ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीशी जोडली जाते. जर मुख्य प्रवेशद्वार ईशान्य दिशेला असेल तर घरात शांतता, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण टिकून राहते असे मानले जाते. दुसरी अत्यंत शुभ दिशा म्हणजे पूर्व. सूर्य पूर्वेकडून उगवतो. सूर्य म्हणजे प्रकाश, आरोग्य, नवीन सुरुवात. पूर्वाभिमुख दरवाजा आरोग्य, कीर्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी चांगला मानला जातो. उत्तर दिशा ही आर्थिक प्रगती आणि संधींची दिशा मानली जाते. उत्तराभिमुख मुख्य दरवाजा असलेले घर व्यवसाय, नोकरी आणि धनप्रवाहासाठी अनुकूल असते असे अनेक वास्तुतज्ञ सांगतात. आता प्रश्न येतो, दक्षिण आणि पश्चिम वाईट का मानल्या जातात? असे अजिबात नाही की त्या पूर्णपणे अशुभ आहेत. परंतु दक्षिण आणि नैऋत्य दिशेला मुख्य दरवाजा असेल तर त्याची अचूक जागा आणि संतुलन महत्त्वाचे असते. चुकीच्या बिंदूवर दरवाजा असेल तर घरात ताणतणाव, अनावश्यक खर्च किंवा मतभेद वाढू शकतात. पश्चिम दिशा मध्यम फलदायी मानली जाते. योग्य प्रमाणात प्रकाश, रंग आणि सजावट असेल तर पश्चिमाभिमुख दरवाजा देखील स्थैर्य आणि यश देऊ शकतो. पण मित्रांनो, फक्त दिशा पुरेशी नाही. मुख्य दरवाजाची अवस्था देखील महत्त्वाची आहे. दरवाजा मजबूत, स्वच्छ आणि नीट उघडणारा असावा. तो आतल्या बाजूला उघडणारा असावा. दरवाजावर तडा, गंज किंवा तुटलेली हँडल असेल तर ते नकारात्मक संकेत मानले जातात. मुख्य प्रवेशद्वार नेहमी प्रकाशमान आणि स्वागतार्ह असावे. मित्रांनो, आता इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर आपला दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर काय? घर तोडावे लागेल का? नवीन दरवाजा काढावा लागेल का? सर्वप्रथम लक्षात ठेवा, वास्तुदोष असला तरी तो सुधारता येतो. मुख्य दरवाजा बदलणे हा शेवटचा पर्याय आहे. त्याआधी काही प्रभावी उपाय करून ऊर्जा संतुलित करता येते. पहिला आणि सर्वात सोपा उपाय स्वच्छता आणि प्रकाश. मुख्य दरवाजाजवळ नेहमी उजेड असावा. पिवळा किंवा उबदार प्रकाश सकारात्मक कंपन निर्माण करतो. दरवाजासमोर अंधार राहू देऊ नका. दुसरा उपाय शुभचिन्हे. दरवाजावर स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ अशी चिन्हे लावल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असे मानले जाते. दरवाजाला सुंदर तोरण लावा. तिसरा उपाय उंबरठा बसवणे. जर मुख्य दरवाजाला उंबरठा नसेल तर मजबूत लाकडी किंवा दगडी उंबरठा बसवा. उंबरठा नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून अडवतो असे मानले जाते. चौथा उपाय विंड चाईम किंवा घंटी. दरवाजाजवळ धातूची विंड चाईम लावल्यास कंपनांमुळे वातावरण शुद्ध होते असे मानले जाते. पाचवा उपाय रंगांचा वापर. दक्षिणाभिमुख दरवाजा असल्यास गडद तपकिरी किंवा मरून रंग वापरू शकता. उत्तराभिमुख दरवाजासाठी हिरवा किंवा हलका निळा रंग चांगला मानला जातो. सहावा उपाय गणपतीची प्रतिमा. मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला छोटेखानी गणपतीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. सातवा उपाय क्रिस्टल बॉल किंवा वास्तू पिरामिड. हे दरवाजाजवळ ठेवल्यास ऊर्जा संतुलित राहते असे मानले जाते. आठवा उपाय आरशाचा योग्य वापर. जर दरवाजा अशुभ बिंदूवर असेल तर दरवाजाच्या बाजूला योग्य कोळात आरसा लावून ऊर्जा परावर्तित करता येते. पण आरसा थेट दरवाजासमोर नसावा. मित्रांनो, हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सकारात्मकता सर्वात मोठी शक्ती आहे. घरात प्रेम, संवाद आणि शांतता असेल तर अनेक दोष आपोआप कमी होतात. आपण दिशा समजून घेतली, उपाय समजून घेतले, पण काही सामान्य चुका अशा आहेत ज्या टाळल्या नाहीत तर उपायांचा फायदा कमी होतो. पहिली चूक, मुख्य दरवाजासमोर थेट जिना किंवा लिफ्ट. अशा स्थितीत सकारात्मक ऊर्जा थेट परत जाते असे मानले जाते. उपाय म्हणून पडदा, पार्टिशन किंवा सजावटीची झाडे ठेवू शकता. दुसरी चूक, दरवाजा उघडताना कर्कश आवाज येणे. हे त्वरित दुरुस्त करा.
आवाज म्हणजे अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते. तिसरी चूक, दरवाजासमोर कचरा, बुटांचा ढीग किंवा तुटलेल्या वस्तू ठेवणे. मुख्य प्रवेशद्वार हे घराचे स्वागतद्वार आहे. ते नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असावे. चौथी चूक, दरवाजा इतर दरवाजांपेक्षा लहान असणे. मुख्य दरवाजा थोडा मोठा आणि मजबूत असावा. पाचवी महत्वाची गोष्ट, नावाची पाटी. मुख्य दरवाजावर स्पष्ट आणि स्वच्छ नावाची पाटी असावी. ती घराच्या ओळखीचे प्रतीक आहे. सहावी टिप, दरवाजासमोर हिरवी रोपे ठेवा. हिरवळ सकारात्मकता आणि ताजेपणा आणते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, वास्तुशास्त्र मार्गदर्शक आहे, पण अंतिम शक्ती आपल्या कर्मात आणि विचारात आहे. आपण सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि श्रद्धा ठेवली तर घर आपोआप ऊर्जा केंद्र बनते. मित्रांनो, आजचा हा संपूर्ण विषय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी वचन चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा आध्यात्मिक विषय घेऊन भेटू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.